हाय फॅमिली, कसे आहात सगळे? मजेत ना? मजेतच राहा. तर आज आपण पाहणार आहोत आपल्या घराची होम टूर. आणि बघू शकताय तुम्ही, सुरुवातीलाच अगदी आपल्या घराची नेमप्लेट लावलेली आहे. मस्त अशी आपल्या बाप्पाची मूर्ती ठेवलेली आहे छान सुरुवातीलाच. आणि बघू शकताय तुम्ही, असं बाहेरून असं काहीसं दिसतंय. आपला शू रॅक वगैरे पण साईडला ठेवलेला आहे. दोन साईडला दोन छान अशा माळा वगैरे मस्त अशा लावून घेतलेल्या आहेत. या मी दिवाळीमध्येच आणल्या होत्या माळा, बुधवारच्या मार्केटमधून. आणि आपल्या पिल्लूची सायकल सुद्धा बाजूला आहे. इथे अगरबत्ती लावण्यासाठी छोटंसं स्टँड सुद्धा चिपकवून घेतलेलं आहे. आणि ही जाळी बघताय किती सुंदर दिसते आपल्या दरवाजाला, सुबक अशी. जास्त काही काम नाही केलेलं आहे, पण जे पण काही मोजकच केलेलं आहे ते पण खूप सुंदर दिसते. आणि छोट्याशा स्पेसमध्ये, छोट्याशा घरामध्ये कशी छोटीशी स्पेस अगदी मस्त मॅनेज करायची ते मी तुम्हाला आपल्या या घरामध्ये दाखवलेली आहे. तर बघू शकता, आतमध्ये एंटर केल्याच्या नंतर आहे ना, असं काहीसं दिसतंय. सुरुवातीलाच इथे छान असं मनी प्लांट ठेवलेलं आहे आपण, जे की आर्टिफिशियल आहे, जे मी मिशोवरून ऑर्डर केलं होतं. आणि इथे आपला सिंगल बेड सोफा ठेवलेला आहे. इथे समोरची साईड तुम्हाला अशी दिसते. आणि सिलिंग वगैरे काही केलेलं नाही आहे, फक्त दोन साईडला आहे ना, दोन आपण छोटे आपले झुंबर लावलेले आहेत. म्हणजे छोट्यातले जे प्लेन सर्कलमध्ये येतात ना ते. आणि मध्ये एक छोटासा फॅन लावलेला आहे. छोटा नाही, मोठाच आहे, पण त्याची छान हवा येते जरी एक फॅन आहे तरी. समोर बघू शकताय तुम्ही, समोर आपण अशी AC मस्तपैकी लावून घेतलेली आहे. इथे आपल्या शिवाजी महाराजांचा फोटो लावलेला आहे. इथे कर्टन्ससाठी छान अशी आपण हे लावून घेतलेली आहे, काय बोलतात त्याला, रॉड लावून घेतलेली आहे. त्याला कर्टन्स वगैरे छान सुंदर असे लावून घेतलेले आहेत. समोरून बघाल तर तुम्हाला अशी असं काहीसं दिसतं. एक छान असं TV युनिट बनवून घेतलेलं आहे. जेव्हा मी इथे राहायला आलो तेव्हाच बनवून घेतलेलं आहे मस्तपैकी. तर इथे बघू शकता TV युनिटला वरती एकदम मी असं मस्त असं मनी प्लांट दोन लावलेले आहेत. मिथिलाची ट्रॉफी ठेवलेली आहे. इथे आपल्या बाप्पाचं मंदिर आहे, तिथे सुद्धा मनी प्लांट लावलेला आहे. मला आहे ना असं छोटे छोटे मनी प्लांट कट करून असं मस्त बॉटलमध्ये जिकडे तिकडे ठेवायला खूप आवडतात. आणि मनी प्लांट ग्रोसुद्धा करतात पाण्यामध्ये छान, त्याच्यामुळे असं मी ठेवलेलं आहे जिथे तिथे. इथे आपल्या राधाकृष्णाची मूर्ती आहे, त्याच्या बाजूला पण एक छान सुंदरसा पॉट आहे. इथे आमच्या दोघांचा फोटो लावलेला आहे, फोटो फ्रेम लावलेली आहे. तिथे सुद्धा एक छान असं पॉट आहे. आणि इथे मस्त आपला TV लावलेला आहे. तर हे आपलं, अरे हे कोण आलं? हे माझी मितीला तर स्कूलला गेली आहे, पण दीदी करत आमच्या शेजारचा बाबू नेहमी येतो आमच्या घरामध्ये, तोच आलेला आहे. बेडवरती त्यांनी त्याची जागा घेतलेली आहे. इथे छान असा सिंगल सोफाच आम्ही ठेवलेला आहे, कारण मग ते डबल खेचायचा बेड वगैरे असतो, किंवा आणखीन काही मोठे बेड वगैरे असतात ना, त्याने जागा अडून जाते. म्हणून फक्त कोण आलं गेलं तर बसण्यासाठी इथे सुंदर असा छान असा कमी जागा व्यापणारा असा बेड ठेवलेला आहे बसण्यासाठी. आणि इथे आली आपल्या सगळ्यांची आवडती मस्त अशी गॅलरी. त्या गॅलरीमध्ये जाण्याच्या आधी एक छोटीशी छान अशी आम्ही फ्रेम लावलेली आहे मस्तपैकी एका साईडला. आणि इथे बघू शकताय असं समोरून काहीसं मस्त असं दिसतंय छान असं. इथे एक छोटासा कोपऱ्यामध्ये आपण कपाट ठेवलेला आहे, तो सुद्धा एका साईडलाच मस्तपैकी त्याने आपली जागा कव्हर केली आहे, जेणेकरून आपले काही कपडे असतील ते त्याच्यामध्ये राहून जातात इकडे तिकडे न पडता. आणि इथे आता आपण गॅलरीमध्ये एंटर केल्याच्या नंतर बघा, गॅलरीमधून व्ह्यू बघा किती छान दिसतोय बाहेरचा. मस्त असं वरती पत्रा वगैरे लावून घेतलेला आहे, जेणेकरून पावसाचं पाणी आतमध्ये आपला झडपणार नाही. आणि छान ग्रिल वगैरे लावून घेतलेली आहे. शिवाय आपली झाडं तर तुम्ही बघताच नेहमीच्या व्हिडिओमध्ये आपल्या, छान असे मस्त असं आपल्या गॅलरीमधून छान व्ह्यू दिसतो. आणि गॅलरीमध्ये सुद्धा काही असं किचकट वस्तू काही ठेवलेल्या नाही आहेत. थोडंसं सामान वगैरे असं काही ठेवलेलं आहे, फक्त आपल्याला जे रेग्युलर लागतं. एकच गॅलरी आहे ना, घर आपलं छोटं आहे. 1 RKमध्ये तुम्ही किती स्पेस मॅनेजमेंट करायला गेलात तरी थोडीफार जी पण काय अडगळ असते ती आपल्या गॅलरीमध्ये आपण एका साईडला ठेवलेली आहे, पण जास्त पण नाही, थोडीशीच. सिलेंडर वगैरे. आणि इथे आपल्या ACचा जो मशीन असतो तो ठेवलेला आहे. इथे बघू शकते आपल्या झाडाला किती छान सुंदर कळ्या आलेल्या आहेत. 2 कलरच्या जास्वंदी आहेत. तर इथे आपली आहे ना गॅलरीच्या एका कोपऱ्यामध्ये आपण वॉशिंग मशीन सेट केलेली आहे मस्त अशी. आणि इथे वरती आपल्याला कपडे सुकत घालण्यासाठी रश्या लावून घेतलेल्या आहेत, जेणेकरून इकडे तिकडे आपले कपडे लटकणार नाहीत. बघू शकता आपला छोटाच 1 RK रूम आहे, पण तिथे पण किती छान अशी आपण स्पेस मॅनेजमेंट केलेली आहे. हे आहे आपलं छोटंसं किचन. आणि किचनमध्ये सुद्धा बघू शकता तुम्ही छोटंसंच मोजकंच काम केलेलं आहे, की ट्रॉली आणि वरती छोटेसे कॅबिनेट.
जेणेकरून आपले डबे वगैरे जे पण काही राशन सामानाचे डबे वगैरे असतील ते आपल्या कॅबिनेटमध्ये राहून जातात. तिथे एक छोटासा जर गरजेला लागला तरच इथे छोटासा असा फॅन बसून किचनमध्ये घेतलेला आहे. इथे आपलं ॲक्वागार्ड आहे, एका साईडला वरती आपलं गॅसचं मशीन आहे, काय ते मीटर आहे गॅसचं आपलं. आणि इथे बघू शकता इथे सुद्धा मी एक मनी प्लांट ठेवलेला आहे किचनच्या वरती. आणि किचनमधून सुद्धा छान असा व्ह्यू दिसतो आपल्या, मस्तपैकी व्हेंटिलेशन आपल्या घरामध्ये येतं आहे. तर असं मोजकंच तुम्ही सामान ठेवून जर तुम्ही स्पेस मॅनेजमेंट करताय तर छोट्याशा घरामध्ये सुद्धा तुम्हाला अजिबात अडगळ कुठेही दिसणार नाही. हे आहे आपलं कॉमन वॉशरूम, जे की मी तुम्हाला ओपन करून नाही दाखवत. आणि इथे असं मस्तपैकी छान आपलं किचन मॅनेज केलेलं आहे. आणि इथे हॉलसुद्धा छान असा मॅनेज केलेला आहे. कुठेही तुम्हाला अजिबात पसारा किंवा सामान खूप सारं आहे, पण आम्ही कसं मॅनेज केलं आहे ते बघा. मस्त अशा छोट्याशा घरामध्ये जर तुम्हाला अशी मॅनेजमेंट करायची असेल तर तुम्ही हा व्हिडिओ नक्की पहा पूर्ण. आपला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा.